बॅक टू माय चॅनेल। मी वैष्णवी माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। सो आता जस्ट चैत्र महिना चालू झालाय आणि चैत्र महिना म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती म्हणजे ही कैरी। आणि कैरी सोबतच खूप साऱ्या रेसिपीज आपल्याला या महिन्यात आठवतात आणि त्या बनवायच्या असतात। गुढीपाडवा असू दे, रामनवमी असू दे किंवा चैत्रातली जे देव बसतात किंवा चैत्र नवरात्री ज्याला म्हणतात त्याच्यासाठी याचा तर खास मान असतो। सो चला आपण बनवूया या कैरीची डाळ। आता ही कैरीची डाळ बनवण्यासाठी इथं मी घेतली हरभऱ्याची डाळ। आता मी इथं 1 वाटी डाळ घेतली होती, ती रात्रभर भिजत घातली होती। तुम्ही 2-3 तास भिजत घातली तरीही चालेल। डाळ आपली छान भिजलेली आहे। त्यानंतर इथं मी घेतली 1 कैरी। आता ही कैरी काही जास्त मोठी नाहीये, एकदम छोट्या साईजचीच कैरी आहे। छान धुवून एकदम स्वच्छ पुसून मी तिला घेतलंय आणि आता आपल्याला या कैरीची छानपैकी साल काढून घ्यायची आहे। कैरीची साल काढताना थोडंसं सांभाळून काढावी लागते, कारण कैरीला थोडासा चीक असतो। कधी कधी मग जर त्या चिकामुळे जर आपली कैरी चिकट झालेली असेल तर जे पिलर असतं तर ते लागण्याची शक्यता असते, त्यामुळे सांभाळून हे काम करायचं। इथं आपली कैरी पूर्ण पील करून झालेली आहे। आता आपल्याला ही किसून घ्यायची। किसताना पण लक्षात ठेवायचं की जी मोठी खिसणी असते आपल्याला त्यांनीच हे किसून घ्यायची आहे। आणि हो, किसताना देखील थोडंसं सांभाळून। तर इथं आपली सगळी कैरी किसून झालेली आहे। आता मी काय करते, किसलेली कैरी आहे मला राहवत नाहीये असं काही नाहीये, पण आपल्याला साखरेचा अंदाज येण्यासाठी थोडीशी कैरी आधी टेस्ट करून बघायची। माझी कैरी माझ्या एक्सप्रेशन वरूनच तुम्हाला समजलं असेल की आंबट आहे। सो तुमची पण जर कैरी आंबट असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी। आपल्याला काय करायचं आहे, इथं एक मी कॉटनचं कापड घेतलंय, तुम्ही कोणतंही कापड घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये आपण किसलेली जी कैरी आहे ती अशी काढून घ्यायची आणि आपण जसं मुळ्याचा किस करताना मुळा असा पिळून घेतो तसं आपल्याला ही कैरीचा जो किस आहे तो पिळून घ्यायचा आहे। त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय, जितकं निघेल तितकं, म्हणजे कैरीचा आंबटपणा कमी होतो। तर आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल किंवा दगडी खलबत्ता असेल तर तुम्ही ही चटणी त्याच्यात नक्की करू शकताय, त्याची टेस्ट अजून छान लागेल। माझ्याकडे नाहीये सो मी इथं मिक्सर वापरते। आपली भिजलेली जी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे। त्याच्यातच मी इथं 4 छोट्या-छोट्या मिरच्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ह्या करू शकता, त्या ॲड केलेत आणि आता हे सगळं बारीक करून घ्यायचंय। बारीक म्हणजे अगदी बारीक करायचं नाहीये, आपल्याला हे असं रवाळ-रवाळच ठेवायचंय। तुम्ही इथं बघूच शकताय की आपल्या या डाळीचं टेक्स्चर काय सुंदर दिसतंय ते। एकदम जास्त असं फिरवायचं नाहीये, ही डाळ चालू बंद करत पल्स मोडवरती फिरवून घ्यायची आहे। इथं आपली डाळ व्यवस्थित रेडी झालेली आहे, ती एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि जो आपण किस पिळून घेतलेला होता तर तो देखील याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि सगळं एकदम छान मिक्स करायचंय। एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण मीठ या स्टेजला ॲड केलेलं नाहीये, कारण मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला आता बनवायची आहे फोडणी। आता फोडणीसाठी मी इथं तडका पॅन ठेवते गॅसवरती आणि त्यात ॲड करायचं आपल्याला 2 चमचे तेल आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची छान एकदम फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथं मी गॅस बंद केलाय फोडणी करपू नये म्हणून आणि हे सगळं छान तडतडलं की मग सगळ्यात शेवटी ॲड करायची थोडीशी हळद, म्हणजे आपल्या डाळ करीला सुंदर कलर येईल। आपली फोडणी रेडी आहे, डाळ रेडी आहे। सो रेडी असलेल्या डाळीमध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ आणि साखर ॲड करायची आहे आणि मग ॲड करायची ही फोडणी। जर तुम्हाला ही डाळ जर जास्त दिवसांसाठी टिकवायची असेल तर फोडणी एकदम पूर्णपणे थंड झाली की मग ह्याच्यामध्ये ॲड करा। तुम्ही जर लगेच ही डाळ खाणार असाल तर लगेच फोडणी ॲड केली तरी काही हरकत नाहीये आणि सगळं एकदम छान मिक्स केल्यानंतर आपली डाळ तयार आहे। बघूनच तोंडाला पाणी सुटते, त्यामुळे पटकन ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा। इथं रेडी झाली आपली चमचमीत अशी कैरीची डाळ। आता मी तुम्हाला टेस्ट पण करून दाखवते।
एक नंबर डाळ झाली आपली. सो हा कैऱ्यांचा सीझन जायच्या आधी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि उन्हाळा स्पेशल अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमची रेसिपी कुठली बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.